उल्हासनगर महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे शेकडो कुटुंबाचा संसार अक्षरशः पाण्यात वाहून गेलाय. पहिल्याच मुसळधार पावसाने महापालिकेच्या नालेसफाईचा दाव्याचा फुगा फुटला असून कॅम्प क्रमांक 4 मधील जिजामाता कॉलनी, 3 दुकान चौक आणि परिसरातील शेकडो घरांमध्ये नाल्याचे घाण पाणी शिरले आहे. लग्नासाठी कर्ज काढून आणलेले साहित्य, मुलांची कागदपत्रे, संसार उपयोगी वस्तू आणि आयुष्यभराची कमाई काही मिनिटात उद्ध्वस्त झाली. गेल्या 18 तासापासून अनेक कुटुंब अन्न पाण्याशिवाय उघड्यावर आहेत. ही दृश्य आहेत उल्हासनगरच्या जिजामाता कॉलनीची, जिथे घर नाही तर संपूर्ण आयुष्यच पाण्यात बुडालंय. मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर अवघ्या 2 मिनिटात नाल्याचे पाणी घरांमध्ये घुसले आणि बघता बघता शेकडो घरं जलमय झाली. नागरिकांचा संताप एकाच कारणावर आहे, नाले सफाई फक्त कागदावर झाली, प्रत्यक्षात नाल्यातील गाळ तसाच राहिला आणि त्याची शिक्षा आम्हाला मिळाली. व्याजीने आणून त्याच्या मुलाचं ॲडमिशन केलं, पुस्तकं आणले, दप्तर आणले, सर्व आणलं. नंतर घरी लग्नाचं कार्य आहे ते सर्व झालं, सर्व वाहून गेले, सर्व ते नुकसान झालं. आता भरपाईचं कोण नाव घेत नाही, फक्त ते येतात, चहा नाश्ता देतात आणि थोडं संध्याकाळी बोलतात जेवण पाठवतो आम्ही, तेच झालं. बाकी आम्हाला कालपासून कोण आलं नाही. येतात जातात, चक्कर मारतात, काय काम न करत. इथे 50-60 घर आहे. इथं आमचं चालीतच 8 घर आहे. 8 घरचं सर्वांचं बघा, इथं तेच कपडे घातलेले आहे सर्वांनी. कालपासून तसंच आहे. कालपासून हे लोक येत होते म्युन्सिपाल्टीचं, आम्ही सांगितलेलं की तुम्ही काम करा, JCB मागवा, हे म्हटलं ते चौकअप आहे ते तुम्ही चालू करा ना, आम्हाला परमिशन नाही. कोण बोलतं आम्ही हाताने काढू. जेव्हा तुम्ही जेटिंग टाकली तेव्हा तुम्हाला भेटलं नाही, जेटिंगने काय झालं नाही, मग तुम्ही आता हाताने होणार आहे का? तुम्ही करा ना, परमिशन नाही. अख्खा उल्हासनगर खड्ड्यामध्ये, उल्हासनगर तुम्ही खड्डा केलाय तेव्हा तुमचं परमिशन भेटलं. इथं तुम्हाला पाणी लोकांच्या घरी भरलंय, तुम्हाला दिसतं सर्व, तरी पण तुमचं परमिशन नाही. मग आज सकाळी त्यांनी येऊन जबरदस्ती त्यांनी खड्डा केलाय, पण त्याच्यामध्ये काय फरक नाही पडला, उलट पाणी जास्त झालंय. काही नाही, काल रात्रीपासूनचा पाऊस आहे, वाटलं पण नव्हतं त्या पाण्याची पातळी वाढेल एवढी, पण अचानक का आता फक्त ह्याचा पाऊस पण अजून पडला पण नाही, पावसाला सुरुवात पण नाही झाली, तरी लगेच एवढ्याशा पावसामध्ये एवढं सगळं एवढी सगळे भाडेकरी बिचारे गोर गरीब आहे, त्यांच्याकडे रोजगारावरती ते लोक राहतात, रोज कमवून आणतात. बिचाऱ्यांच्या सगळ्यांच्या घरांमध्ये आज पाणी केले. आज अंगावरच्या कपड्यांवरती बिचारे ते लोक सगळे बाहेर आहे जेवढं अन्नधान्य, त्यांचे डॉक्युमेंट सगळे. आता आज त्या मुलांनी काय करायचं, त्यांचे डॉक्युमेंट्सच गेले सगळे. आता जे राशन पाणी होतं, जे होतं, बिचाऱ्यांच्या घरामध्ये लग्नाचे कपडे, लग्नाची तयारीचे कपडे ठेवले त्यांनी, त्यांचं किती नुकसान झालेलं आहे. आता ही भरपाई कसं काय करणार बरं? आता नेहमी प्रत्येक वेळेला दरवर्षी हाच प्रश्न असतो. असं नाही की ह्या वर्षी, पण दरवर्षी थोड्या प्रमाणात असतं म्हणून झालं, पण आता या वर्षी तर जास्तच नुकसान झालेलं आहे. पूर्ण अजूनही त्या पाण्याची पातळी काय, पूर्ण 5 नंबरचं पाणी पूर्ण इकडे येते. मग ह्याची अशी कशी सोय करत नाही बरं? सगळीकडून बाकीच्यांच्या तिकडून सोय, आणि फक्त एवढ्या 3-4च चाळी आहेत त्याच्यामध्ये पूर्ण पाणी पूर्ण भरलेलं आहे. काय आणि शासन काय सोय करते? फक्त चहा, सकाळी फक्त 1 कप चहा आणि 2 बिस्किटचे पाकिटं दिले तर काम होतं का? त्यामुळे त्यांनी सांगितलं की त्यांची चांगली सोय करा, त्यांना नुकसान भरपाई दिलीच पाहिजे. आणि कसं माहिती का, मुख्य म्हणजे शाळेचे डॉक्युमेंट्स गेलेत. आता त्याच्यावरती काय करायचं ते तुम्हीच सुचवून द्या त्यांना, बस एवढं म्हणायचं. आणि जेवढी पण नुकसान भरपाई झाली आहे त्यांची सगळ्यांची भरपाई करून द्या त्यांना. बिचारे ते रोजगारासाठी बिचारे रडतात, काय करतात. मग आम्ही त्याला काय तोंड, आता कोणी काय देईल? एखाद्या घरातून चहा येईल, एखाद्या घरातून नाश्ता येईल, पण एवढं 60-70 लोकांचं, 100 लोकांचं जेवण वगैरे त्यांची सोय. आता अजून पाऊस अजूनही वाढतोच आहे, त्याच्यामुळे आता आपण काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. अनिता श्रीवास्तव यांच्या कुटुंबासाठी हा पाऊस संकट ठरला. मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढून खरेदी केलेले साहित्य, कपडे, दागिने, घरातील वस्तू आणि मुलांच्या शाळेची महत्त्वाची कागदपत्रे काही क्षणात पाण्यात भिजली. आता राहायला घर नाही, जेवायला अन्न नाही आणि मदतीला कोणीच नाही, असा हतबल सवाल या कुटुंबाने प्रशासनाला विचारलाय. 2 मिनट हुआ बारिश को स्टार्ट हुआ, ऐसा फोर्स में पानी आया ना, हम लोग कुछ भी उठा नहीं पाए, कुछ भी नहीं. ऐसा फोर्स में पानी आया ना, हम लोग बाहर आए ना, कुछ रख पाए ना, कुछ भी नहीं. डॉक्यूमेंट्स गया, शादी था घर में, सामान था, पूरा गया, लाखों का नुकसान है. कर्जा लेके बच्चे का, मतलब भाई का एडमिशन हुआ है होली चाइल्ड में, 20,000 तक हम लोग ने भरा, कर्जा लेके भी भरा है, पूरा गया है. पूरा मतलब पूरा, हम लोग रात से भीग रहे कंटिन्यू, पानी के लिए कोई नहीं आ रहा कि कोई मदद करे. सब आ रहे देख के जा रहे, हम लोग भीग रहे, न खाने को न पीने को, पहनने के लिए कपड़ा तक नहीं बचा. पूरा देख सकते, पूरा घर गया, करंट तक पास आने लगा था. हम लोग ऐसा रात से हम लोग कंटिन्यू भीग रहे हैं. ये पहली बार ऐसा हुआ है? पहली बार इतना पूरी तरह हुआ है. कारण क्या है इसका? वही नाला साफ नहीं हुआ है. अच्छा, डॉक्यूमेंट्स में क्या क्या? डॉक्यूमेंट्स में मेरा कॉलेज का, मेरे भाई का स्कूल का एडमिशन का,
और हॉस्पिटल का घर का डॉक्यूमेंट्स बहुत ये आधार कार्ड राशन कार्ड सब गया, सब A to Z पूरा गया। नहीं मिला बिल्कुल। बिल्कुल नहीं, 2 मिनट में ऐसा पानी भरा कि कुछ उठा सके, कुछ रख सके, बिल्कुल भी टाइम नहीं हम लोग को मिला कि हम कुछ रख सके। ऐसा हालत हुआ है। हम लोग तुरंत बच्चे को लेकर हम लोग बाहर, बच्चे औरतें सब जितने बूढ़े हैं पूरा हम लोग भीग रहे, कब से कंटिन्यू भीग रहे हैं कि ऐसा कोई आके भाई कुछ दे, हम लोग इससे भीगे ना कुछ। एक जन भी आके ऐसा पूछा नहीं है किसी ने कि हाँ भाई आप बच्चे लोग हैं, औरतें हैं कि पूछे, किसी ने कुछ नहीं पूछा। पूरा रात से हम लोग ऐसा भीग रहे हैं, रात से कंटिन्यू, कोई नहीं आया है। दरम्यान या पुरात एका घरात वृद्ध आजीबाई अनेक तास अडकून पडल्या होत्या. चारही बाजूंनी पाणी, बाहेर पडण्याचा मार्ग बंद. अशा वेळी उल्हासनगर अग्निशमन दल देवदूत बनून धावून आलं. जवानांनी जीवाची पर्वा न करता 2 फुटाहून अधिक पाण्यात उतरून आजीबाईंना खांद्यावर उचलत सुरक्षित बाहेर काढले. प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभं राहत असताना अग्निशमन दलाने मात्र मानवतेचे कर्तव्य पार पाडले. फक्त जिजामाता कॉलनीच नाही तर 3 दुकान चौक परिसरातही तेच चित्र होते. नाल्याचे पाणी घरांमध्ये घुसल्यानंतर नागरिक जीव मुठीत धरून संसार वाचवण्याचा प्रयत्न करत होते. अनेकांनी प्रशासनाला तातडीने फोन केले, मात्र 4 ते 5 तास कोणतीही यंत्रणा घटनास्थळी पोहोचली नाही, असा गंभीर आरोप रहिवाशांनी केलाय. दुपारी 2 वाजता पाणी आलं होतं तर एवढं नव्हतं भरलं, पण जे चालू झालं पाणी 6च्या नंतर तर पुरंच भरलं. आणि रात्री जे पाऊस पडला तर पुरा माळा घर डुबलं. पुरं कागदपत्र, घराचे, फ्रीज, टीव्ही सगळं नुकसान झालं. राशन सुद्धा नुकसान झालं. आणि आमच्याच कपड्यावर आम्ही रोडवर बसलेलो होतो रातभर असं काकड. तर कोणी आलं नाही आमच्याकडनं, काही नाही. बाहेरच आहेत आम्ही कालपासून. आणि नाल्यासाठी सुद्धा आम्हाला कंप्लेंट करावं लागत होतं. हे अशा कचरा पाणी यायचं तुंबायचं तर नाल्याला कंप्लेंट करावं लागत होती. म्युन्सिपाल्टीमध्ये जाऊन तेव्हा ते नाले काढायला येत होते. नाले काढायला सुद्धा येत नव्हते लवकर, ना बघत सुद्धा नव्हतं. कचरा अटकला असन किंवा या बिल्डिंगचा कचरा तिथं बिल्डिंग नाल्याने तुंबला असन, त्याच्यामुळे अटकला असन. घरात जायची परिस्थितीच नाही झाली. डोक्याच्या वर म्हणजे एक माळा माझा पुरा घरात पाण्यात भिजलाय. तर आम्हाला घरात घुसायला सुद्धा जागा नाही. तर मी घरात काल रात्री चालले तर मला लोकांनी जाऊ नाही दिलं. म्हणे घरात जाऊ नका, तुम्हाला करंट लागन, मारतान बिरतान, म्हणे नुकसान झालं तर झालं, पण तुम्ही रोडाला जा. तर आम्ही रातपासून त्या बिल्डिंग खाली बसलेलो. घरामध्ये एवढं कम से कम कमरा एवढा आता पाणी होता. आता थोडा नाला चॉकअप काढला त्यांनी तर पाणी कमी झालं. कालपासून यांनी ऍक्शन मोडवर काम केलं असतं तर एवढा पाणी आज भरला नसता. काल ते फायरवाले आले आणि दुपारी तसेच निघून गेले. त्यांनी काल दुपारपासून प्रयत्न केले असते तर सकाळी पाणी नसतं भरलं. रात्रीपासून हे लोक सगळे बाहेर आहेत. या मंदिरामध्ये झोपले तेव्हा त्यांना जेवायची सोय केली त्यांनी. आता सकाळपासून एवढा पाणी भरलाय की कोणतेच लोक घरामध्ये नाहीत. पूर्ण फ्रीज गेला माझा. मी आता एक कबाड घेतलेला 25,000 आणि प्लस माझा सोफा सेट होता पूर्ण, आणि पूर्ण आपला फ्रीज पण नवीनच होता. पूर्ण डुबून गेलाय. आम्हाला घरात जायची जागा नाही. आम्ही लोक बाहेरच फिरतोय. आता हे बघतोय नाला चालू आहे, त्यांचं काम चालू आहे. आम्ही 6 महिन्यापासून नोटीस दिले, 6 महिन्यापासून ऍप्लिकेशन दिलंय, कोणी आलं नाही. तिकडून बोलतात की तिकडून ऍप्लिकेशन अजून ओके नाही झाले. उल्हासनगरहून महानगरपालिका तेच आपलं नाल्याचं साफ करा. प्लस ते आपलं दिवार आहे, दिवार तुटायला आले, पूर्ण पडायला आले. माणसं मरतील त्यांना ते पण बोललंय. ते अजूनपर्यंत काही नाही आले, कोणीच नाही आलं. फक्त येऊन आले, व्हिडिओ बघून 2-3 वेळा व्हिडिओ बनवून घेऊन गेले. सर पण आलेले, अमर सर पण आलेले, त्यांनी पण व्हिडिओ बनवून गेलेत. 6 महिन्यापासून काहीच नाही. गेल्या 18 तासापासून अनेक घरं अजूनही पाण्याखाली आहेत. घाण पाणी घरात साचल्याने साथीच्या रोगाचा धोका वाढलाय. लहान मुलं, महिला आणि ज्येष्ठ नागरिक उघड्यावर दिवस काढत आहेत. 6 महिन्यापूर्वी नाले सफाईबाबत तक्रार करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. आप देख सकते हो खुद ही, हमारे घर पे पूरा पानी भर गया है. पूरा फ्रिज, टीवी, वॉशिंग मशीन, पूरा सिलेंडर वगैरह, खाना, पूरा बच्चों के अभी स्कूल चालू हुए, बुक्स वगैरह पूरा घर डूब गए. इसके जिम्मेदार कौन? महानगर पालिका कोई साफ करने के लिए रेडी नहीं है. पैनल वाले बोलते हैं खाली 2 बंदे हैं. किसके लिए बोलेंगे? क्या करेंगे? किसको बोलेंगे? जिसको बोलते हैं वो बोलता है ये मेरा वार्ड नहीं है, वो बोलता है मेरा वार्ड नहीं. आखिर करेंगे किसके लिए बोलेंगे? हमारा पूरा घर सत्यानाश हो गया, पूरा फ्रिज पूरा नुकसान हुआ है. कौन भर के देगा? महानगर पालिका भर के देगी? कमिश्नर भर के देगा? कल रात से हम बेघर है. पूरी मेरी गुड़िया दूसरे के घर पे, मेरी वाइफ अपने घर पे, मैं इधर बेघर रात से, सुबह से इधर रुका हूँ. आखिर करें क्या? कोई सुनने के लिए रेडी नहीं है. 12 बजे ही पता चल गया था. नहीं, दोपहर को. कल दोपहर को बारिश आया तो हम लोग ने देखा कि पीछे चोकअप हो गया.
तो हर साल हमें पता है कि चोकअप होगा तो पानी आना है, तो हमने पहले ही उनको बता दिया कि ऐसे ऐसे प्रॉब्लम है, तो आप जल्दी से जल्दी जितना हो सकता है खड्डा खोद के वहाँ से आप चोकअप क्लियर करिए। लेकिन पता नहीं ड्यू टू अनसर्टेन रीजंस डिले हुआ एंड हम लोग को यहाँ पर आप देख सकते हो कि पूरा पानी जैसे ही 7 बजे बरसात ज़्यादा बढ़ी तो पूरा पानी यहाँ पर आके जमा हो गया, तो काफ़ी प्रॉब्लम हुई है। तो छोटे बच्चे हैं तो काफ़ी तकलीफ में है, तो अब देखते हैं पानी जब उतरेगा तो उसके बाद ही पता चलेगा कि क्या क्या नुकसान हुआ, क्या हुआ है, क्या नहीं हुआ है, तो वो हमें बाद में ही पता चल पाएगा।